बाबा साहब ने जो रिपब्लिकन पार्टी स्थापित की, और रिपब्लिकन पार्टी को यदि आप लेके जाएंगे तो आप एक पॉलिटिकल विंग भी बनाइए, और वो पॉलिटिकल विंग में रिपब्लिकन पार्टी को भी आगे लेके जाइए। क्योंकि अभी हमको कोई किसी के ऊपर भरोसा नहीं है कि किसी के पास में अभी हमको पॉलिटिकल जो आजादी चाहिए वो आप दिला सकते हैं, लेकिन उसके लिए भी आपको बहुत मेहनत करनी पड़ेगी। परमार गुरुजी होते एक जमान्यामध्ये बाबासाहेबांचे सहकारी, की जे परमार गुरुजी गुजरातवरून होते आणि सगळ्या बाबासाहेबांच्या ट्रस्टवरती परमार गुरुजींचं नाव, या येथे देखील शेड्यूल कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट जे पुराणं नाव आहे, आता तर पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आहे, त्याच्यामध्ये देखील परमार गुरुजी, कॉलेजमध्ये परमार गुरुजी, पक्षामध्ये परमार गुरुजी, शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जर इतिहास बघितला तर त्या गुरुजींच्या बरोबर ह्यांचे वडील कार्यरत होते, म्हणून बाबासाहेबांचा त्यांच्याशी डायरेक्ट संबंध होता। आणि त्यांचे हे चिरंजीव डॉक्टर हरीशजी रावलिया बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। संविधानामुळे या भारताची शान आहे, संविधानामुळे या भारताची शान आहे, संविधानामुळे या भारताची शान आहे। पंडित नेहरू गांधी राजेंद्र प्रसादांनी कौतुक केले महामानवांचं सर्वांनी। दरवाजे काय खिडक्या सुद्धा बंद करून टाकू, आतमध्ये येऊ देणार नाही असं म्हणणारे लोक बाबासाहेब आंबेडकर पुढं झुकत माप घ्यावं लागलं। पंडित नेहरू गांधी राजेंद्र प्रसादांनी कौतुक केले महामानवांचं सर्वांनी। भीमाच्या विचारात खरं तत्वज्ञान आहे, संविधानामुळे या भारताची शान आहे, संविधानामुळे या भारताची शान आहे, संविधानामुळे या भारताची शान आहे। आज या ठिकाणी ज्यांचा 75वा वाढदिवस बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून साजरा होत आहे, ते आपल्या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे ट्रस्टी आदरणीय प्रवीण निखाडे साहेब, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आदरणीय एस.के. भंडारे साहेब, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता आदरणीय पिसाळ साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सचिव केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट एस.एस. वानखेडे साहेब, कोषाध्यक्ष शिवी तेलतुंबडेजी, पराड गुरुजी, बी.एम. कांबळेजी, राजेश पवार, त्याचप्रमाणे भारतीताई शिराळ आणि महाराष्ट्र राज्य शाखा, मुंबई प्रदेश शाखा, हे सर्व सन्मान्य पदाधिकारी, महाराष्ट्रातून आलेले सर्व पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य, आपल्या सर्वांना सादर सविनय जय भीम। आयुष्यामध्ये 75 या माणसाने गाठलेली एक वेगळं
आयुष्यामधलं एक वेगळं पर्व त्याने आंबेडकर चळवळीमध्ये पाहिलेलं आहे आणि त्यामुळं अत्यंत सीजन असणारा माणूस आहे आणि त्याच्या या जे काही त्याचा अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा नक्कीच आंबेडकरी चळवळीला आणि खास करून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला खात्री आहे. आज या इथं ते 75व्या वर्षी पदार्पण करत आहेत. मैं तथागत भगवान गौतम बुद्ध के आगे इतनी प्रार्थना करता हूँ कि आपकी उम्र मैं 100 साल तक हो जाए, ये उम्मीद रखता हूँ. और आपको ऐसे ही हमारी रिपुलिस सेना है, हमारी बहुजन पंचायत समिति है और बाकी जो भी हमारे कार्यकर्ता हैं उन सभी की तरफ से आपको आपके इस जन्म अवसर पर आपको लाख लाख बधाई देता हूँ. आप जियो हजारों साल, वो साल के दिनों कितने हजार 2000 कितने चाहिए उतने ले लो. धन्यवाद जी. जय भीम. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ट्रस्टी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांनाही सविनय स्नेह जय भीम. आज ज्यांचा 75वा वाढदिवस आहे असे संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमॅन आदरणीय हरीश रावलिया साहेब यांना सुद्धा जय भीम. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व केंद्रीय शिक्षिका, उपासिका, बौद्धाचार्य, सर्व केंद्र, महाराष्ट्र, मुंबई, सर्व सविनय स्नेह जय भीम. आज हरीश रावलिया सरांचा जो 75वा वाढदिवस आहे तर सर्वांच्या वतीने तर मी शुभेच्छा देतेच, परंतु साहेबांनी आत्तापर्यंत जे संस्थेला सहकार्य केलं आणि अजून ते 100 वर्ष जगावेत, त्याच्याही पुढे जगावेत आणि असंच आमच्या संस्थेला योगदान द्यावं अशी मी साहेबांना विनंती करते. केंद्रीय महिला विभागाच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देते. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब यांना सविनय जय भीम. संस्थेचे राष्ट्रीय सर्व पदाधिकारी या सर्वांना सविनय जय भीम. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका या सर्वांना सविनय जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे ट्रस्टी डॉक्टर हरीश रावलियाजी यांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांनी ट्रस्टी म्हणून जे जे संस्थेला योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात येत आहे. ज्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विज्ञाननिष्ठ अशा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि या संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आदरणीय मीराताईजी आंबेडकर यांच्या गेल्या 46 वर्षाच्या धम्मकार्याला मी वंदन करतो. आज आपल्या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन परम आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया साहेब यांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेले आहोत. आजच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले संस्थेचे ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना मी विनम्र अभिवादन करतो. आज या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आणि संस्थेचे ट्रस्टी, आंतरराष्ट्रीय विभागाचे सेक्रेटरी आदरणीय कॅप्टन प्रवीण निखाडे साहेब, त्याचप्रमाणे या धम्मपीठावर उपस्थित असलेले सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व केंद्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, मुंबई प्रदेशचे पदाधिकारी, आपणा सर्वांना सविनय जय भीम करतो. आणि आपल्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीनं आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया साहेब यांना 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. साहेबांची ऊर्जा ही वाखाणण्यासारखी आहे. देशभरामध्ये त्यांच्यासारखा युवा, त्यांच्यासारखा एनर्जेटिक, त्यांच्यासारखा उत्कृष्ट अशा प्रकारचा ऊर्जेचा स्रोत असलेला, धबधबा असलेलं जर व्यक्तिमत्व कुठलं असेल तर ते आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया साहेब आहेत. आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं जे काही मार्गदर्शन असतं, जे काही प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी आणि ऊर्जादायक अशा प्रकारचं त्यांचं गीत असतं,
मार्गदर्शन असतं आणि त्यांचं मी लाख लाख त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं मार्गदर्शन या संस्थेला असंच मिळत राहो आणि ही संस्था आज 25 राज्यामध्ये आहे, देशातील उर्वरित सर्व राज्यांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहोचो अशा प्रकारची मंगल कामना व्यक्त करतो. आज या ठिकाणी उपस्थित सर्व समुदायाच्या धम्म कार्याला विनम्रतेने नतमस्तक होऊन आज आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय हरीजी रावले साहेब यांच्या 75व्या वाढदिवसासाठी आपण एकत्र झालेलो आहोत. या वाढदिवसानिमित्त मी संजय सपकाळ, दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया, दी पीपल्स ऑफ जम्बूद्वीप, वर्ल्ड पीस लीडर फेडरेशन, युनिसेफ या ज्या संस्थांमध्ये मी कार्यरत आहे त्या सर्व संस्थांच्या वतीने मी आदरणीय हरीजी रावले साहेब यांना शुभेच्छा देतो. चैत्यभूमीला एक कार्यक्रम होता अशोक स्तंभाच्या तिथं, बाहेरचा लोक होते, अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम चालू होता आणि तिथं एका गाण्याचा संदर्भ आला आणि ते गाण्याचा संदर्भ आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मी थोडासा वाचक आहे, थोडासा काही ना काही जाणणारा माणूस आहे. तर त्यावेळेला ते नेमकं गाणं कोणाचं असेल ते काही लोकांनी विचारलं. मी त्या कवीचं नाव सांगितलं, ताबडतोब माईकरता माझा माईक त्याने घेतला आणि त्यांनी काहीही न बोलता डायरेक्ट ते तरी गाणं म्हणायला सुरुवात केलं आणि ते इतकं जगप्रसिद्ध गाणं होतं ते आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला ते गाणं त्यांनी म्हटलं आणि अक्षरशः समोरचा जो मोठा बॉब होता त्याला त्यांनी मंत्रमुग्ध केलं. गाणं होतं हे बुद्धा, हे ते गाणं त्या काळात एका महत्त्वाच्या पिक्चरमध्ये होतं आणि ते पिक्चरचं तेवढं गाजलं होतं त्या गाणं आणि ते गाणं त्या काळामध्ये अंगुली माझ्या पिक्चरमधलं ते गाणं होतं आणि इतकं गाजलेलं होतं. त्या गाण्यावर त्या काळामध्ये आपले धर्मगुरू अनंत कौशल्य यांनी सुद्धा त्या गाण्याला त्यावेळेला मोठा प्रतिसाद दिला होता आणि ते गाणं पूर्ण गाणं म्हणजे माझ्या तोंडपाठ नव्हतं. मी फक्त कवीचं नाव सांगितलं, मला ते गाणं काय पाठ नव्हतं, परंतु या माणसानं त्या दिवशी ते पूर्ण गाणं तोंडपाठ होतं आणि मला काय वाटलं की खरोखर यांना काहीतरी या सगळ्याचा बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आहे. ती माझी खऱ्या अर्थानं त्याच्या अर्थानं ती पहिली ओळख होती आणि त्या ओळखीपासून त्यांचं माझं नातं दृढ झालं. आज खरं तर माझा एक कार्यक्रम पनवेलला होता, मी येणार नव्हतो, पण त्यांनी मला सांगितलं काय वाटेल ते करा, उशिरा या, शेवटी या, परंतु काही करा, पण तुमची उपस्थिती पाहिजे आणि त्याप्रमाणे मी या ठिकाणी आलो आहे. मी आपल्याला माझ्या अधिकारवाढीनं वयाच्या, बाकीचा कुठला अधिकार नाही, वयाच्या अधिकारवाढीनं मी आपल्याला सांगतो की आपल्याला अपेक्षा करतो की बौद्ध महासभेचं खूप काम आहे, ते काम करण्यासाठी आपण हातभार लावा. भीमराव सारखे आहेत त्याचं बाकीच्या सगळं सहकार्य आपण हे काम जोरानं करावं आणि मातृसंस्था म्हणून म्हणतो आपण, तिच्या विरुद्ध सुद्धा जे वातावरण निर्माण काही लोक करत आहेत त्याला देखील सडेतोड उत्तर देण्याची क्षमता तुमच्यामध्ये यावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. डॉक्टर हरीश रावले साहेब हे असामान्य व्यक्तिमत्व. त्यांनी कधीही पदाचा गर्व केला नाही. चर्चेत कधी असा विषय आलाच तर त्यांची पहिली भूमिका आहे भारतीय बौद्ध महासभेबद्दलची की गेले मी 34 वर्ष माझे पाण्यात गेलेत आणि आता भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आता कुठेतरी ऊर्जा मला मिळायला लागलेली आहे आणि समाजाची सेवा करण्याची संधी मिळायला लागली. आणि जर का त्यांचा पहिला भूमिका जर भीमराव आंबेडकर साहेब जर ट्रस्टी चेअरमन होत असतील तर माझा पहिला पाठिंबा आहे. आतापर्यंत असं कोणी ऐकलंय काय ही स्वतःचं पद दुसऱ्याला द्यायचं? ते फक्त एकच गोष्ट भारतीय बौद्ध महासभेत एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे डॉक्टर हरीश रावले साहेब. ते माझं पद त्यांना द्या, कारण
बाबासाहेबांचं नातू आहे, बाबासाहेबांचा विचारधारा, आणि त्यांनी भारतीय बौद्ध महासभा काय आहे आणि किती यंत्रणा आपली आहे ती सगळी जवळून पाहिलेली आहे. तेव्हा आता त्यांना वाटतंय, आणि आता बोलता बोलता जस साहेबांना शुभेच्छा देता देता ऑफिसमध्ये बोलता बोलता साहेब म्हटले, बस अजून 5 वर्ष जगायचं आहे मला. किती वर्ष? जी व्यक्ती वाटतं का 75 वर्ष, 75 वर्ष तिकडे आहेत आपले जगदीश पवार साहेब सुद्धा 75 वर्ष आहे. आणि पण नाही, त्यातलं गणित पण एक आहे त्यांचं, ते आपल्या सगळ्यांनी घ्यायला पाहिजे की ते शाकाहारी आहेत. आम्ही खूप वेळा चर्चा केली, काय केली ते खूप हळवे मनाचे पण आहे. म्हणजे मी आता खूप जवळ पाहतो त्यांना, आपल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या कार्यालयाच्या बैठकीत चर्चेत करत असताना बघतो, तर खूप हळवे आहेत. त्यांना कोणतरी फोन केला आणि काय असं झालं तसं झालं म्हणलं तर खूप आता कसं व्हायचं काय व्हायचं ते खूप परेशान होतात. कारण का प्रॉब्लेम फेस करण्याचं, त्यांच्याकडे प्रॉब्लेम फेस करण्याचा विषय नाही आलेला ना. आता भारतीय एवढा सगळ्या कार्यकर्त्यांचा संच आहे, तर कुरबुरी कुठे ना कुठेतरी असणार ना. ते खूप परेशान होतात साहेब. त्यामुळे साहेबांना म्हटलं नाही, आपण काय परेशान होऊ नका, चिंता करू नका. आपण जे त्यांना खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेचं काम काय चाललंय, कसं चाललंय, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या गोष्टी त्या काळात राहिलेल्या गोष्टी आहेत ते आता मात्र आम्ही पूर्ण करत आहोत. आणि भीमराव आंबेडकरांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण ही गोष्ट करत आहोत की बाबासाहेबांचे नातू, आणि त्यांनी कधी पण मान सन्मान देताना मला परवा एक त्यांनी व्हिडिओ पाठवून एक फोटो पाठवला. ते म्हणले, हां मी नाव सांगणार नाही, त्यांनी व्हिडिओ पाठवला, एक फोटो पण पाठवला. बघा भीमराव आंबेडकर साहेब यांना मान सन्मान मी किती देतोय हे त्यांनी जाणीवपूर्वक मला सांगितलं. मी त्याच्यावर कॉमेंट नाही केला, म्हटलं आज बोलायचं आहे म्हणून की एवढा सन्मान देणं. म्हणजे कसं असतं की आपण मोठ्या पदावर आहे, अमुक आहे ना, आपल्याकडे बऱ्याच वेळेला पदाची बाधा खूप आहे, तर ती आदरणीय डॉक्टर हरीश रावल्या साहेब किंवा आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत, बाबासाहेब परिवारातले आहेत, कधीतरी मोठेपणा केला आहे का? एकदम सामान्यपणे. म्हणजे बौद्ध धम्म हा सामान्यातला असामान्य विचारधारा आहे ना, ती आपण बखाण्याजोगी हे 2 आपले नेते मंडळी आहेत, कधीच मोठेपणा पदाचा मोठेपणा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभा येणाऱ्या काळामध्ये जी काय द्विगुणित व्हायला पाहिजे, जी अश्वगतीने चालायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण सर्वजण काम करूया. तीच आदरणीय डॉक्टर हरीश रावले साहेबांना 75 बघा. त्यातला अजून एक गोष्ट आहे की त्यांना म्हटलं आम्ही 75 टाकतो, ते म्हणले नको, आमच्या पूर्वीच्या सहकाऱ्यांनी टाकलं होतं 75,000, आम्ही त्यांना कमी करून टाकलं, काढून टाकलं आहे का नाही. त्यांना तर म्हणजे पदाची किती गरिमान किती बाधा होती, ती खूप अडचणीची होती. भारतीय बौद्ध महासभेमध्ये आम्ही नेहमी सांगतो की पद हे नियुक्तीने दिलं जातंय, पद मेजॉरिटीने नाही मिळत. आज आपल्या संस्थेच्या ट्रस्टी चेअरमनच्या 75व्या वाढदिवसाला आपण सगळेजण शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला आलोय. सुंदरसा सोहळा, खरंच मनापासून मी त्यांच्या वाढदिवसामध्ये शुभेच्छा देतो. आणि एक सांगू इच्छितो की काळ होता, रावल्या साहेब आपल्या एका विरोधी गटासोबत होते. आपले भारतीय बौद्ध महासभा कार्यक्रम लावायचे पुणे भारतामध्ये, आणि तो विरोधी गट लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करायची. ही वस्तुस्थिती होती. प्रश्न असा होता की आपला भारतीय बौद्ध महासभा कार्यक्रमाची तयारी करायची का तिकडे जायचं. जेव्हा एकीकरणाचा निर्णय झाला, मी खरंच रावले साहेबांना मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी त्या एकीकरणामध्ये सहभागी झालेत, आणि जेव्हा ते एकीकरणामध्ये सहभागी झालेत तेव्हा त्यांनी पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभा भीमराव साहेबांच्या नेतृत्वाखाली कशी चालते, कसे श्रामणेर शिबिर होतात, महिलांचा शिबिर होतो, हे पहिल्यांदा बघितलं. कधी आपल्या विरोधक जे चालवत होते कोर्टाच्या माध्यमातून त्यांनी असे कोणतेही शिबिर घेतलेले नाही. तेव्हा त्यांना लक्षात आले
की बाबासाहेबांचा धम्माचा कार्य खऱ्या अर्थाने कोण करतोय. बंधूंनो भगिनींनो, मी आवर्जून सांगू इच्छितो की जे ते म्हणतात की माझे 35 वर्ष वाया गेलेत, ते म्हणून म्हणतात कारण इथे आल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं बघितलं की आपली बाबासाहेबांची भारतीय बौद्ध महासभा भीमराव साहेबांच्या नेतृत्वाखालील आणि त्याच्या अगोदर आदरणीय मीराताईंच्या नेतृत्वाखालील शानबान कशी चालली. पूर्ण भारतामध्ये फिरल्यानंतर एकही संस्था मला अशी दिसली नाही जे आपल्यासारखे शामनेर शिबिर राबवत किंवा राबवत असेल तर फार 0.1% जेवढ्या प्रमाणात आपण राबवतो. काल परवा आम्ही कानपूरला होतो. मला म्हणाले शामनेर शिबिर लगा है, मैं आना चाहता हूं. त्यांना मी सांगितली जरूर या. काही गोष्टी सांगितल्यात की तुम्ही भाषण करताना काय बोलायचे काय नाही बोलायचं आहे. जेव्हा धम्माचं कार्य आहे त्याविषयी आणि त्याबद्दलच बोलायचं आहे. पण जेव्हा मी कानपूरच्या धर्तीवर ते आलेत आणि स्टेजवर जे बोललेत, मी खरापासून त्यांना सॅल्यूट करतो, जय भीम सॅल्यूट करतो की कधी कधी कोणत्या स्टेजवर कधी बोलले नाहीत ते भीमराव साहेबांची स्तुती त्या स्टेजवरून बाबासाहेबांच्या तिन्ही संघटनाचं नाव त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलं आणि ते म्हणाले की बाबासाहेबांचा खरा वारसा जर का कोणी घेऊन जात असेल तर ते आदरणीय एकमेव डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब. तेव्हा मी पहिल्यांदा आदरणीय रावले साहेबांजवळ जाऊन त्यांचं मी अभिनंदन केलं की रावले साहेब, तुम्ही हेच जर का भाषण अशा पद्धतीनं करत राहिलात तर आपल्या भारतीय बौद्ध महासभेला चांगले सुवर्ण दिवस येतील. नुसतं तेवढंच नाही, या निमित्ताने थोडक्यामध्ये बोलतो की रावले साहेबांनी मला प्रॉमिस केलं की जोपर्यंत माझा श्वास आहे, माझा मरण्यापूर्वी लीगली कोर्टाची लढाई जी काही चालू आहे, ज्यांच्या विरोधात चालू आहे, त्याच्यामध्ये शेवटपर्यंत जे भीमराव साहेब म्हणतील, जिथे सही करायची आहे, ज्या कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची आहे किंवा जे काही करायचं आहे ते मी करायला तयार आहे. म्हणून आणि मला शेवटी बोललेत की या सगळ्यांनी जे खोटं काम आजपर फक्त नाव घेतात संस्थेचं, पैसा गोळा करतात पण धम्माचं कार्य करत नाहीत, अशा लोकांना बाजूला सारून उरलेलं आयुष्य पहिले, कारण त्यांचं नाव आहे त्या चॅरिटी कमिशनच्या ऑफिसमध्ये आणि ते सिनियर मोस्ट आहेत, ज्यांनी जाता जाता जे मरण पावलेत, पहिले जे चेअरमन होते त्यांनी पहिलं नाव आदरणीय रावले साहेबांचं लिहिलेलं आहे, त्या चॅरिटी कमिशनच्या रेकॉर्डवर आहेत. त्यांची इच्छा अशी आहे की जोपर्यंत ते लिगली आपल्याकडे येत नाहीत आणि ज्या दिवशी लिगली माझ्या हातामध्ये येईल त्या सुवर्ण दिवशी या माझ्या हाताने ही संस्था आदरणीय भीमराव साहेबांना मी देईल. म्हणून डॉक्टर रावले साहेब, तुमचं या 75व्या वाढदिवसा निमित्ताने माझ्या जे काही भावना मला तुम्ही सांगत राहिलात, मी लोकांसमोर सांगितले. आणि नुसतं तेच नाहीत की त्यांच्या संबंधामध्ये जेवढे लोक राज्यामध्ये आहेत ते सगळ्यांना ते आवर्जून फोन करतात आणि जेव्हा आपली टीम तिथे शाखा बनवायला जाते ते सगळ्या लोकांना आव्हान करतात की खरी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही आहे ज्याचं नेतृत्व आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब करतायत. आणि खरंच मनापासून रावले साहेब, तुमच्या 75व्या वाढदिवसाला मी मनापासून नमो बुद्धाय जय भीम करतो आणि तुम्हाला कमीत कमी 100 वर्ष आयुष्य लाभो की भारतीय बौद्ध महासभेचं कार्य तुम्ही करत राहावं. सर्वप्रथम त्यांना 75 वर्षाच्या हरीशजी रावले यांना 75 वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मंगल कामना देतो की पुढचं आयुष्य देखील अशाच प्रकारे निरोगी जावं, शांतमय जावं आणि समाजाची सेवा कर. निरोगी याच्यासाठी म्हटलं की आज 60व्या वर्षी वगैरे पोचलं की सकाळची गोळी, संध्याकाळची गोळी, रात्रीची गोळ्या. पण हरीश रावलिया माझ्याबरोबर आज कानपूर वगैरे 4 दिवसापूर्वी उत्तर भारतामध्ये आम्ही होतो. मी ऑब्झर्व करत होतो, हा काय गोळीबिळी घेतोय की काय.
परंतु अतिशय निरोगी, कुठलाही गोळी नाही, कुठलाही ब्लड प्रेशर नाही, शुगर नाही, असा हरीशजी रावली आहेत की निश्चितपणे पुढची 25 वर्ष ते गाठतील आणि भारतीय बौद्ध महासभेची ते सेवा करतील. तसं बघितलं तर त्याचा हरीश रावली यांचा जर पार्श्वभूमी बघितली, फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं तर बऱ्याच लोकांना माहिती नाही, त्यांनी मला त्याशी शेअर केलं. परमार गुरुजी होते एक जमान्यामध्ये बाबासाहेबांचे सहकारी, की जे परमार गुरुजी गुजरातवरून होते आणि सगळ्या बाबासाहेबांच्या ट्रस्टवरती परमार गुरुजींचं नाव होतं. या येथे देखील शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, जे पुराणं नाव आहे आता तर पीपल इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आहे, त्याच्यामध्ये देखील परमार गुरुजी, कॉलेजमध्ये परमार गुरुजी, पक्षामध्ये परमार गुरुजी, शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जर इतिहास बघितला तर त्या गुरुजींच्या बरोबर ह्यांचे वडील कार्यरत होते. म्हणून बाबासाहेबांचा त्यांच्याशी डायरेक्ट संबंध होता आणि त्यांचे हे चिरंजीव डॉक्टर हरीशजी रावली म्हणजे पारंपरिक ही सेवा करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. हे माझ्या आधीच्या वक्त्यांनी, निखाडेंनी सांगितलं, SK भंडारेने सांगितलं की 35 वर्ष त्यांची अशीच निघून गेली. हे त्यांचं खूप फेमस भाषण आहे, मी सांगतो. महू येथे आम्ही बाबासाहेबांच्या जन्मस्थळी आम्ही बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम होता. मी मध्ये होतो. माझं तर सँडविच झालं होतं. एका बाजूला रावलिया होते, दुसऱ्या बाजूला चंद्रबोधी पाटील होते. आणि तेव्हा रावलियांनी सांगितलं, बाबा भारतीय बौद्ध महासभेचे मी कार्य बघतोय आज. चंद्रबोधींना उद्देशून त्यांनी भाषण केलं. असे तर कार्यक्रम कधी केलेत नाही तुम्ही, आम्हाला कधी फ्रीडम दिलं नाही, आमच्यावरती दबाव गट म्हणून तुम्ही ठेवलात आणि त्याच्यामुळे माझी 35 वर्ष फुकट गेली. आज जो क्या बचा हुआ मेरा जिंदगी है वो मैं भारतीय बौद्ध महासभा धम्म के प्रचार और प्रसार को डालूंगा. या प्रकारचं त्यांनी वक्तव्य हजारो लोकांच्या समोर केली. मनातली एक भावना होती त्यांची, कुठेतरी उघड करावी. मी पण हरीश रावली यांना सांगितलं, बरं झालं ही खतखत होती तुमच्या मनामध्ये, ओपन करून टाकली त्या चंद्रबोधी पाटलांसाठी. परंतु आमची काही चंद्रबोधी पाटील असतील, हरीशजी रावली आहेत, आमचं जरी आमच्या कोर्ट केस असतील तरी आमच्यामध्ये वैतुष्ट नाही किंवा दुश्मनी भावना नाही, दुष्ट भावना नाही. कारण 2 दिवसापूर्वी चंद्रबोधी पाटील मुंबईत आली होती. कोर्टाची केस होती, एक स्टे ऑर्डर आहे, सगळ्यांना माहिती आहे. ती स्टे ऑर्डर काढण्यासाठी बोले, भीमरावजी काय करू, केस तर आहे 2:30 वाजताची, सकाळचा पिरियड आहे, सकाळचा वेळ आहे, 2-3 तास, काय करू असा विचार केला आणि डायरेक्टली तुमच्याकडे चालू आंबेडकर भवनामध्ये आलो. बोललो गप्पा मार. चांगल्या 1 तासभर आम्ही गप्पा मारल्यानंतर ते कोर्टात गेले. वैचारिक डिफरन्स आहेत, परंतु ते एकदम विकोपाला गेलेले नाही. पहिली गोष्ट, प्रत्येकाला इच्छा आहे काहीतरी आपण करून दाखवायची आणि प्रत्येकासाठी आम्ही हे प्लॅटफॉर्म भारतीय बौद्ध महासभेला प्रत्येकाला आम्ही बाबा काम करण्याची संधी आज दिली. केसोदचं उदाहरण सांगतो त्यांचं. केसोदमध्ये गेलो होतो. केसोद त्यांचं जन्मगाव आहे, ओरिजिनल गाव आहे, एकदम गुजरातच्या टोकावरती आहे. जेव्हा मी केशोद वगैरे बघितलं तेव्हा रावली यांनी सांगितलं, केशोद में पहली बार शामनेर शिबिर का आयोजन किया है. मी देखील बघून आश्चर्य झालो. मोठ्या संख्येने शामनेर बसले होते, तरुण होते,
काही शाळेचे विद्यार्थी होते. बोला हे स्कूल किस का है, ज्या शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला होता. तो बोले मेरा ही स्कूल आहे. खूप सुंदरशी स्कूल वडिलांनी स्थापन केली. त्याच्यामध्ये त्यांनी ॲडिशनल केलं. एक 4 माळ्याची इमारत आहे. चांगल्यापैकी शिक्षण देतात. आणि त्या शाळेमध्येच त्यांनी श्यामनेर शिबिर भरून पूर्ण संपूर्ण त्या केशोदला एक चक्कर मारली. श्यामनेरांना घेऊन संधी दिली तर माणूस आपले गुण दाखवतो, चांगलं काम करू शकतो, हे आपल्याला ह्याच्यातून दिसतं. अनेक गुजरातमध्ये आता बघितलं, बराच पूर्वी आम्ही प्रयत्न करत होतो गुजरातमध्ये भारतीय बौद्ध महासभा चांगल्यापैकी वाढेल म्हणून. परंतु एक कबूल करावं लागेल, जेव्हा हरीशजी रावलिया आमच्या बरोबर आले, आपल्या बरोबर आले, गुजरातमध्ये कार्यक्रमांचं प्रमाण वाढलं. गुजरातमध्ये लोक जोडू लागले. कारण आपण बोलणार ते हिंदीमध्ये बोलणार, रावलिया गुजरातीमध्ये त्यांच्याशी संबंध साधतायत, बोलतायत, डायलॉग करतायत. त्याच्यामुळे गुजराती माणूस आज आपल्या बरोबर यायला सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या 7 तारखेला 7 आणि 8 तारखेला मी जामनगर, जुनागड अशा प्रकारचे 2 मोठे श्यामनेर शिबिराचे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम आहेत. हजारोच्या संख्येने आज लोक जोडत आहेत. त्याचं सगळं क्रेडिट मी बाबा हरीशजी रावलिया यांना देईन. आत्मीयता आहे सकाळच्या वेळेला त्या सगळ्यांना फोन करणं, सगळ्यांना चार्ज करणं म्हणू आपण, की बाबाने धम्माच्या कार्यामध्ये या. राजकोटमध्ये पण मागे 3 महिन्यापूर्वी जो कार्यक्रम घेतला तो अशा बंदिस्त ह्याच्यामध्ये नाही, तर मैदानामध्ये कार्यक्रम घेतला राजकोटमध्ये. जे राजकोट आज मनुवादी संघटनेचं गड आहे त्या गुजरातमध्ये. बस सगळी शक्ती रावलियांची होती. 4 दिवस जाऊन बसणं, त्यांना कार्यरत करणं. आज मुझे जो सम्मान मिल रहा है ये मेरे कार्य के हिसाब से, ईमानदारी के हिसाब से. मैंने कभी अपने कार्य में बेईमानी नहीं की. मैं कभी कहाँ कोई गोलमाल कहाँ होगा तो वो हमेशा रोकने की कोशिश की है. बहुत सा जगह पे मैं नहीं रोक सका हूँ, लेकिन मैंने कोशिश जरूर की है. मैं 7 साल का था तभी से मूवमेंट में आया. मेरे पिताजी शेड्यूल कास्ट फेडरेशन जो था उनमें वो हमारे जूनागढ़ जिला का कारोबार संभालते थे. और वो हिसाब से हमारे जो परमार गुरुजी जो थे वो गुजरात का हवाला संभालते थे. तो परमार गुरुजी हमेशा मेरे घर पे आने का, और बाबा साहब की ये जो मूवमेंट चल रही थी तो उसके बारे में वो कहाँ भी कार्यक्रम वगैरह होता था तो मेरे पिताजी को जरूर लेके जाते थे और बुलाते थे. और मेरे पिताजी इतने धन्य भाग थे कि यही कारण के हिसाब से सिद्धार्थ कॉलेज में शेड्यूल कास्ट फेडरेशन का मीटिंग होता था तो वहाँ भी उनको बुलाते थे, तो वो आ जाते थे परमार गुरुजी के साथ में. और परमार गुरुजी के साथ में होने की वजह से उनको 3-4 बार बाबा साहब से रूबरू मिलने का मौका मिला. रूबरू मिलने का नहीं, बाबा साहब के पांव दबाने का मौका मिला. वो जब बातें करते थे, आज भी मैं जब सुनता हूँ, तभी वो मेरे पिताजी, मैं छोटा था लेकिन वो बातें करते थे बाबा साहब को कैसे मिले. बाबा साहब बैठे थे राजगृह में सोए हुए थे, परमार गुरुजी एक साइड में खड़े हैं, मेरे पिताजी है जाके बाबा साहब के पाँव में बैठ जाते हैं और बाबा साहब के पाँव दबाने लगते हैं. तो फिर वो बताते, अरे बाबा साहब के पाँव एकदम रुई जैसे, एकदम रुई, इतना मोम जैसे एकदम पाँव थे. तो वो सब बताते थे, मैं सुनता था. मुझे वो समय में इतना ज्ञान नहीं था कि बाबा साहब कौन थे, क्या थे वगैरह. लेकिन जैसे जैसे कहाँ भी जाते थे, कोई मीटिंग होती थी, वो मेरे पिताजी अंगुली पकड़ के मुझे लेके जाते थे और वहाँ बोलते थे, हाँ वो बाबा साहब का गाना बोल, वो गाना बोल. और सबके सामने मुझे वो टाइम में गाना बोलने के लिए, आज मैं वो इसीलिए मैं वो गाना बोलता हूँ, वो मेरे पिताजी की प्रेरणा थी. और जहाँ भी जाता हूँ तो बाबा साहब का गाने का एक किताब उन्होंने छोटी सी बनाई थी. भीमराव मारा प्राण थी प्यारा,
करे दलितों पुकार, रे रे कौन बतावे भीमराव ने। 6 दिसंबर को जब बाबा साहब का देहांत हुआ और जब मेरे पिताजी को पता चला, तब ये गाना उन्होंने लिखा, भीमराव मारा, यानी मेरे भीमराव प्राण से भी मेरे प्यारे, कौन बतावे अभी भीमराव ने। अभी वो चला गया, भीमराव साहब चले गए, अभी उनको मुझे कौन दिखाएगा। और ऐसा ऐसा वो गाना लिख के वो रो रहे थे। और वो जब बाबा साहब का देहांत हुआ तो इतने सारे लोग वहाँ, जो मेरे पिताजी के साथ में जो लोग थे, वो सभी लोगों को बुलाया और सभी रो रहे थे। मैं छोटा 7 साल का था वो समय में। तो ये जो संस्कार मेरे ऊपर मेरे पिताजी ने जो डाला, हर एक, जैसे हमारे सिद्धार्थ विद्यार्थी भवन हमारी स्कूल चलती है, सिद्धार्थ कॉलेज जो है उसका छात्रावास है, उसमें 130 बच्चे पढ़ते हैं और मेरी जो स्कूल है उसमें 1000 बच्चे पढ़ते हैं। और वो मेरे पिताजी ने स्टार्ट किया। आज उसका चेयरमैन वगैरह मैं ही हूँ। लेकिन वो समय में आप सोचिए 50 के साल में उन्होंने वो स्कूल का दिमाग से सोचा होगा। पहले हमारे घर से शुरू, 10 बच्चे लोगों को घर में रखा और घर में से शुरू किया। बहुत सारे लीडर भी देखे, बहुत सारे हो गए, लेकिन आप देखिए ये जब सब जो भी लीडर बने वो सब ने अपने अपने घर भरने का काम किया और अपने अपने पैसा पैदा करने का काम किया। लेकिन मुझे इतना विश्वास है कि ये आदमी है, ये कोई भी लीडर होगा वो सब लीडर को बाजू में करके आगे जाएगा, इतना मुझे विश्वास है। उनका नेचर अच्छा है, उनका नेचर अच्छा है। और ये अभी बाबा साहब ने जो रिपब्लिकन पार्टी स्थापित की, और रिपब्लिकन पार्टी को यदि आप लेके जाएंगे तो आप एक पॉलिटिकल विंग भी बनाइए और वो पॉलिटिकल विंग में रिपब्लिकन पार्टी को भी आगे लेके जाइए। क्योंकि अभी हमको कोई किसी के ऊपर भरोसा नहीं है कि किसी के पास में अभी हमको पॉलिटिकल जो आजादी चाहिए वो आप दिला सकते हैं, लेकिन उसके लिए भी आपको बहुत मेहनत करनी पड़ेगी। हमारे लोग जो है आपको पीछे से खींचने वाले बहुत सारे मिल जाएंगे, लेकिन मैं हूं, आपको इतना वर्ड देता हूं कि मैं आपको आगे लेके जाने के मेरी पूरी ताकत लगा दूंगा। मेरे साथ में यहां संजय सकपाल है। ये संजय सकपाल मेरे यही विचार समझ के मेरे साथ में जुड़ गया। पूरा महाराष्ट्र इसने खड़ा किया था, पूरा महाराष्ट्र। और ये महाराष्ट्र के हर जिले में हर जगह पे वो काम करता है और मेरे कदम कदम पे वो मुझे साथ देता है। बोला नहीं रावलिया साहब आप सही काम कर रहे हैं, वो जो काम करने वाले हैं उनके साथ में हम लोग नहीं जाएंगे, हम आपके साथ में रहेंगे। आज वो अपने साथ में आया है और वो मैं उसको धन्यवाद करूंगा कि आगे भी भीमराव साहब का जो हाथ है, भीमराव साहब की जो शक्ति है उसको शक्ति बनो। और ये जो मूवमेंट है, बाबा साहब की ये मूवमेंट है, उसको आप है ना, आप सभी लोग जब साथ देंगे तो मुझे लगता है कि अभी बहुत दिन दूर नहीं है कि हमारा जो बाबा साहब का जो सपना था कि पूरे भारत को बौद्धमय करने का, ये सपना मुझे अभी विश्वास है कि भीमराव साहब वो जरूर पूरा करेंगे। लेकिन हमें तन मन और धन से इनको साथ देना पड़ेगा। बस इतना ही कह के आज जो आपने सभी ये मेरे कार्यक्रम में आए और मुझे जो भी मेरी आंखों में जो हीरा जैसे, हीरा ही बोलूंगा क्योंकि मैं कभी रोता नहीं, लेकिन आज मेरी आंखों में इतना आंसू है, एक एक हीरा जैसा आंसू है, तो वो आप लोगों के सामने में अर्पित करता हूं। और मैं आपसे चाहता हूं, एक ही चाहता हूं कि आप ये जो मूवमेंट है बाबा साहब की, उसको आगे बढ़ाने के लिए तन मन और धन से आप कार्यरत रहो।